6 अंडे घेतले. किती भुर्जी करायची त्यानुसार घ्यायचे. आता हे सगळे मी एका भांड्यात फोडून घेते आहे. अशा प्रकारेच बाकी फोडून घ्यायचे. आता हे फोडून झालेत. फोडणीसाठी मी कढईत तेल घेतलं आहे. त्यात मोहरी घालून घेते आहे. मोहरी तडतडली. आता मी यात एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालून घेते आहे. कांदे जर लहान साईजचे असतील तर 2 घालायचे. आणि आता हा कांदा परतून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टोमॅटोही घालू शकता भुर्जीत. कांदा परतत असताना मी यात घालून घेते हळद आणि चवीनुसार तिखट. 1 चमचा तिखट घालते. चवीनुसार तिखट घालायचे. आणि आता हेही थोडंसं परतून घ्यायचं. आता हे परतून झालं आहे. यात फोडून घेतलेले एग्स घालून घेते. आणि चवीनुसार मीठ घालायचे. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि जोपर्यंत हे घट्ट होत नाहीत तोपर्यंत याला हलवत ठेवायचं. म्हणजे मग तिखट, मीठ, हळद, कांदा, एग योक आणि एग व्हाईट हे एकदम व्यवस्थित मिक्स होतील. आणि मग भुर्जी चवीला अगदी छान लागते. हळूहळू हे घट्ट होत जातं. 4-5 मिनिट लागतील हे तयार होण्यासाठी. असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. बुडालाही असं हलवायचं नसतं, मग बुड लागू शकतं. कारण ही नॉनस्टिक कढई नाही आहे. आणि शक्यतो नॉनस्टिक कढई वापरायलाही नको. आजपर्यंत मी एकाही रेसिपीमध्ये नॉनस्टिक कढई वापरली नाही आहे. ऑलमोस्ट हे तयार झाले. अजून 2-1 मिनिट मी याला परतून घेणार आहे. वरतून कोथिंबीर घालते आहे. नंतर हळूहळू भुर्जी कढई सोडायला लागते. आणखी थोडा वेळ हलवून घ्यायचे. आणि मग ही तयार आहे. 1 मिनिट ठेवते आहे. आता ही तयार आहे. साईडने आपल्याला थोडंसं तेल दिसायला लागतं म्हणजे समजायचं भुर्जी तयार आहे. आता ही सर्व करूयात.